तर आज आपण पाहणार आहोत झटपट कोलंबीचं भात। आजवर आपण विविध प्रकार पाहतो आणि खातो पण। तर याच मधला हा एक प्रकार आहे कोलंबी भात। तर चला पाहूया रेसिपी। अगदी सोपी रेसिपी आहे। मी काही यामध्ये जास्तीचे मसाले किंवा साहित्य घातले नाही, तरीही आपलं हा कोलंबी भात चवीला अप्रतिम होतो। चला पाहूया रेसिपी। नमस्कार, मी रसिका, तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत। तर इथे हे बासमती तांदूळ 10 मिनिटं अगोदर मी भिजत घातले होते। हा जुना बासमती तांदूळ घेतला आहे। आता एक कुकर गॅसवर ठेवला आहे। यामध्ये तेल पण घातले आहे। तेल गरम झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात। थोडं परतून घेऊया। एक हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडी कोथिंबीरीचा ठेचा घालूयात आणि मिनिटभर परतून घेऊया। यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आणि थोडं परतून घेऊया। नंतर मीठ, हळद, लाल तिखट, धने पावडर आणि इथे ना मी हा बिर्याणी मसाला घेतला आहे। या मसाल्यांनी आपल्या कोलंबी भाताला खूप छान चव येतो। यामध्ये अख्खे खडे मसाले असतात, त्यामुळे मी यामध्ये दुसरे काही जास्तीचे खडे मसाले घातले नाही। यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून मसाले चांगले शिजवून घेऊयात आणि मिनिटभरासाठी यावर झाकण ठेवूया। हा झाकण मी वरच्यावरच ठेवला आहे। मिनिटभरानंतर मसाला चांगला शिजला आहे। आता यामध्ये कोलंबी घालूयात। तर कोलंबी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तोंडाचा भाग काढून घेतला आहे आणि पाठीचा काळा धागा पण काढून घेतला आहे। तर ही कोलंबी मसाल्यासोबत 1 मिनिट छान परतून घेऊया। हे मिनिटभर परतून झाले। आता यामध्ये भिजत घातलेला बासमती तांदूळ घालूयात आणि थोडं पाणी घालूयात। पाणी कमीच घाला, कारण बासमती तांदूळ लवकर शिजतो, त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। मी इथे 1 ग्लास भरच पाणी घातलं आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि कुकरचं झाकण लावून एकच शिटी काढूयात। तयार आहे कोलंबी भात। गरम गरम सर्व करूया। पाहू शकता, वाव, बघा, तांदळाचा एक एक दाणा वेगळा झालेला दिसतोय। कोणतेही जास्तीचे मसाले न घालता अगदी घरच्या साहित्यात चविष्ट असा आपण कोलंबी भात बनवला आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्याकरिता सबस्क्राइब करा। तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा। प्लीज एक लाईक करा। धन्यवाद।